आणि तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना, तर हे बघा, अरे देवा, डोळ्यांना दिसतंय ग, पर मन काही मानायला तयार नाही बघ. असा कसा वागल सुंदर? ठीक आहे, तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना, मग विचारा त्यालाच, ऐका त्याच्याच तोंडून काय म्हणते होतो. सुंदर, सुंदर इकडे ये. सुंदर इकडे ये. सुंदर, लेकरा खरं सांग काय झालंय? माझा विश्वास बसणं झालाय या समत्यावर. तूच सांग, हे समद खोटं आहे नव? अरे सांग सुंदर. हा, आत्या अगं, मला काय आठवत नाही, काय कळत नाही बघ. पण चुकून झालं असेल म्हणजे. अरे सुंदर, काय बोलतोय आज? ऐकलं, तुमच्या कानानं ऐकलं काय म्हणाला त्यो? मी एवढं जीव तोडून सांगायला लागले, पण तुमचा माझ्यावर विश्वास बसत नव्हता ना. शेवटी मी लेक नाही ना व तुमची. हे मेनका, असं बोलू नकच बाळा. अगं, पण माझं सुंदर असं वागल असं वाटत नाही ग. काहीतरी चुकतंय बघ. ठीक आहे, या घरात एका पोरीच्या आबरूची किंमतच नसेल तर जे बरं वाईट व्हायचंय ते होऊ दे, निघते मी. हे मेनका, अगं अगं असं नको बोलूस. हे बघ, ऐक माझं बाळा, चल आज. नाही मी अगं मेनका, असं वाऱ्यावर सोडणार नाही मी तुला. चल नाही येणार. मेनका, आई म्हणतीस ना मला? चल आत, चल. मेनका, बस इकडं. मेनका, शांत हो बाळा, असं रडू नकस. हे जे काय पुण्यात आहे ना, हे लय चुकीचं आहे बघ. ते का घडलं, काय झालंय मला बी कळना झालंय. पण आता रडून काय उपयोग? पोरी शांत हो, शांत हो ग. शांत. आई, मला ना मला काय कळत नाही. राहून 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 राहून
बघा, वाटोळा झाला, अक्षरशः वाटोळा. शांत हो लेकरा, शांत हो. हे बघ, मी आई आहे ना व तुझी, मी आहे तुझ्या पाठीशी. तुला न्याय म्या मिळवून देईल. हे बघ, माझ्यावर भरोसा ठेव लेकरा. असं स्वतःला त्रास करून घेऊ नकस. तुझी काय बी चूक नाही याच्यामध्ये. आई, तुम्हाला वाटतं ना मला त्रास नाही झाला पाहिजे, वाटतं ना की मला त्रास नको व्हायला, लेकरा मग माझ्यासाठी एक गोष्ट करा. बोल ना बाळा. मला विष आणून द्या. हा, काय विष आणून द्या मला. मी पिते आणि मी मरते. मारून टाका मला, मारून टाका. काय करू ना, जगण्यापेक्षा मेलेलं बरं. त्यापेक्षा विष पिते आणि मी मरते. काय वेडी झालीस वाय? हा, अगं काय बोलतीयस, कळतंय का तुला? लेकरा असं नको बोलूस. आयो, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आता समधी लोक मलाच दोष देतील, समधी लोक माझ्याच तोंडात शेण घालतील. असं उद्ध्वस्त आयुष्य जगण्यापेक्षा मी मेलेलं बरं. मला विष आणून द्या. मगाशी मी तुमचं ऐकलं ना मी तुमचं. आता तुम्ही माझं ऐका. मला विष आणून द्या. मला मरायचं, मारून टाकते मी. मला विष द्या, सांगू नका. असं मग बोलू नकस लेकरा, असं बोलू नकस. तुझी काय बी चूक नाही यामध्ये. म्या बघते ना काय करायचंय ते. हा? तू घाबरू नकस. हा, मी आहे. आता घाबरायची वेळ माझी नाही, तुमची. आता समदे सूर्यवंशी ह्या मेनकाला घाबरणार. आणि सुरुवात त्या अक्षरापासून होणार. सगळं क्लिअर आहे? येस मॅडम. लागा ड्युटीवर. हॅलो हॅलो, मेनका? मेनका, काय झालं? का रडतेस? ताई, मेनका शांत हो आधी. रडणं थांबव आणि मला सांग काय झालंय. अगं किती रडतेस? काय झालंय का इतकं रडण्यासारखं? मला सांगशील? तू शांत हो. मी घरी येते, मग बोलू आपण. तोपर्यंत शांत राहा. काळजी घे, रडू नकोस आणि रडणं थांबव आधी. बाय. काय झालं असेल नक्की मेनकाला? तिच्या आवाजावरून खूपच घाबरल्यासारखी वाटत होती. घरी गेल्याशिवाय काहीच समजणार नाही. चला, अक्षराच्या डोक्यात तर खूळ भरलं. आता पुढचा जालिम डाव टाकायची वेळ आली. सुंदरच्या उभ्या आयुष्यावर नांगर फिरवणार आहे. बघता बघता त्याला माझ्या तालावर नाही नाचायला लावलं ना, तर नावाची मेनका नाही. सुंदर, वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि मेनकाचा नाद करायचा नाही. असा कसा वागलो म्या? काय करून बसलोय म्या? असं कसं वागलो म्या? कसं वागलो म्या? नालायक आहे, नीच आहे, नालायक आहे. माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचं नाही. कसं वागलो म्या? का वागलो? सुंदर, अरे काय झालं सुंदर? असा का दिसतोयस? आई,
आहे अगं कवा नव्हतं मी लय नीच वागलोय बघ. म्हणजे सुंदर जे काय आहे ते मला स्पष्ट सांग बघू. हाय काल काल मी आनंद ते कार्यक्रमाला गेलतो. तू रात्रीचा फायदा घेतलास माझा. आता काय जीव घेतोस का? सुंदर अरे तू म्हणजे तू प्यायला होतास तर. ताई वहिनी तू का बस. तरी ती बिचारी पोर मला सांगत होती पण म्या विश्वास नाही ठेवला. तू या थराला गेला सुंदर. त्या बिचाऱ्या पोरीला आयुष्यातून उठवला चांडाळा. ताई शब्द जपून वापरा. कुणाविषयी बोलताय हे विसरू नका. त्याची आठवण त्याला तरी आहे का? वहिनी एकदा जाऊन त्या पोरीला भेट. अगं सशासारखी गांगरून गेली आहे बिचारी. आणि यो समजा करून सवरून गरीबासारखा चेहरा घेऊन बसलाय वा इथं. ताई तुमचा मेनकावर विश्वास असेल पण माझा सुंदरवर स्वतःपेक्षा भी जास्त विश्वास आहे. आणि तो हे समजा खरं आहे असं जरी म्हणत असला ना तरी माझं मन सांगता येत यात काहीतरी घोळ आहे. तो घोळ यानेच घातलाय. पण तुझ्या आंधळ्या मायेला कसं दिसल ग ते. ताई तोंड सांभाळून बोला. आजवर मॉप सांभाळून घेतलंय पण आता नाही. सुंदर असा निघाल असं वाटलं नव्हतं मला. आत्ता पातूर विश्वास ठेवला नाही मी त्या पोरीच्या बोलण्यावर. पण जेव्हा हा स्वतःच्या तोंडाने समजा कबूल करतोय ना तेव्हा बास. आता मला काय बी ऐकून घ्यायची गरज नाही. मग नका ऐकू. पण एवढं ध्यानात असू दे सुंदरची आई त्याच्या पाठीशी होती आणि या पुढे बी असणार. ताई अगं गप की. हा का हो काय चाललंय इथं. हा जे काय झालं असेल आपण त्याच्यावर विचार करू आणि त्यातनं काहीतरी मार्ग काढू ना. असं भांडतंय कशाला घरात. ताई अगं तुझा बीपी जर का वाढला तर केवढ्याला पडेल ते आपल्याला. तू आज चल आणि शांत बस बघू जरा. मी नाही शांत होऊ शकत यशवंता. मेनका कुठे आहे? मला तिच्याशी बोलायचंय. आत माझ्या खोलीमध्ये आहे ती. जाऊन बोला. ताई मेनका मेनका. ताई इथं तर कुणीच नाही. कुठे गेली असेल मेनका? तुम्ही दाराची कडी लावून गेला होता ना.
मग ती या खोलीतनं बाहेर गेली कशी? लई हळवी झालीये पोर. जीवाचं काही बरं वाईट केलं नसल ना तिनं. ताई असं काय बी होणार नाही. अहो इथंच असेल कुठेतरी. तुम्ही शांत व्हा बघू. वहिनी अगं तुला कळत नाहीये. सुंदर जे वागलाय ना त्यानं पूर्ती खचलीये ती. जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल असं म्हणत होती. म्या समजावलं तिला आणि ताई असले अभद्र विचार तुम्ही मनातच आणू नका. अहो असेल इथंच कुठेतरी. आपण समदे मिळून शोधूया तिला. तुम्ही आधी शांत व्हा पाहू. शांत व्हा शांत व्हा. कशी शांत होऊ म्या. लेकीवानी हाय पोर माझ्या. तिला जर काही झालं ना तर मी अजिबात शांत बसणार नाही. सुंदरला ना उभ्या आयुष्यात माफ करू शकत नाही म्या. ताई अहो ताई ही आहे वाद घालायची नाहीये. आपल्याला मेनकाला शोधायला हवं. चला चल यशवंत. मेनका, म्हणतात ना हो, सांगून गेला शहाणा मी बोलून गाढव. पण सुंदरला ना काय सांगायची गरज ना तो काय बोलणार हाय. त्याला तो सरळ मेनकानं पुरता मातीत काढलाय. वरवर बिचारी वाटणारी आतून लई खतरनाक हाय ही मेनका. आता सुंदरला स्वतःच्या सावलीचं बी भ्या वाटल. मला माझीच लाज वाटायला लागली. माणूस म्हणून घ्यायच्याच लायकीचं नाही आहे मी. नालायक आहे मी, नालायक आहे, नालायक. असं नको करू. असं नको बाबू. तुम्हाला सांग नेमकं काय झालं. हे समजे बोलवते ते खोट आहे ना. बोल ना भाऊ. अरे शांत का बसलंय. तुला माझ्यावर विश्वास आहे ना. मी नाही कोणाला काय सांगणार. पण तू माझ्याशी बोल. काय झालं. अरे काय सांगू बारक्या. अरे अरे कसं सांगू. अरे ना नीच नीच नीच. नको रे असं वागू. अहो वहिनी बरं झालं तुम्ही आलं. बघा ना कसा वागतोय ह्यो. काय हो, काय झालंय. हा बारक्या, वहिनी बरं झालं तुम्ही आलात. बघा ना कसा वागतोय. बारक्या नक्कीच झालंय काय मला सांगशील का. यांच्या पण डोळ्यात पाणी. मेनकाचा मला फोन आला होता. ती ओक्साबोक्षी रडत होती. काय झालंय. ठेवा, अजून विश्वास ठेवा. अजून अंधळा विश्वास ठेवा ना सुंदरवर. अक्षरा, सडलेलं फळ आहे ना बाजूला फेकून देता येतं ग. पण विश्वासाचा धागा एकदा तुटला ना की तुटला. मामी काय बोलायचंय ते स्पष्ट बोला. अगं अक्षरा, काल सुंदर आणि मेनका बाहेर गेले होते. अगं रात्रभर एकत्र होते. त्यांच्यात काय घडलंय तुला माहित आहे का. तोंड सांभाळून बोला. या आधी तुम्ही असे घाणेरडे आरोप करून झालेत. आता पुन्हा तेच. नाही, माझ्यावर विश्वास नाही ना तुमचा. नाही, माझ्यावर विश्वास नाहीच आहे तुमचा. एक काम कर, आज जा आणि मेनकाला भेट. तिच्या तोंडूनच ऐक सुंदरने तिचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलंय ते. जा भेट. मेनका, 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 मेनका. मेनका, कुठे गेले सगळे. आत्ता तर इथे होते. लागले का ह्या पोरीला. हे अगं अरे शांत हो. शांत हो म्हणलं ना. काय
करते सगळं? मला माझीच किळस यायला लागली. नको झालंय मला, नको हे सगळं. हे अंगावरच्या खुणा बघितल्या ना, त्या रात्रीचं समजा आठवतं मला. नको मला ते. उद्ध्वस्त झाली. सोड. अगं स्वतःला का त्रास करून घेते आज? तुझी काय बी चूक नाही यामध्ये. सुंदर चुकलेला आहे आणि त्याच्यामुळे घडतंय समजाय. अगं येड्यावानी वागू नकस मेनका, त्रास होईल अगं पोरी तुला. आई आई अक्षरा, माझं सुंदर असं नाही वागू शकत ग. यो अनर्थ त्याच्या हातून घडणं शक्य नाही. आई तुम्ही शांत व्हा बघू, सावरा स्वतःला. आई आपण या विषयावर नंतर बोलूयात. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे आई. मामा उर्वशी चल. ताई तू चल बघू, चल सांभाळून. चल, तू त्रास नको करू घेऊ. चल चल चल, तू पहिले चल आत चल.